नमस्कार सर्वांना, राधे राधे. चला तर मग गणपती बाप्पा मोरया करूया आणि गणपती बाप्पासाठी मस्त असे खमंग खुसखुशीत चांगले 8 दिवस टिकतील असे एकदम साध्या सोप्या पद्धतीने मोदक बनवूयात. नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते. तर इथे मी 2 वाटी रवा, 1 वाटी मैदा आणि मस्त असं कडकडीत तेलाचं जे मोहन असतं ना ते करून यामध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि थोडं पाणी घालत नाही याचा मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने एक 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. सारण बनवण्यासाठी काजू, बदाम, मनुके आणि खिसून खोबरं घेतलेलं आहे बारीक खिसणीने. आता काजू बदाम जे आहेत ते मिक्सरमधून काढा किंवा अशा पद्धतीने चॉप करून घ्या. मस्त आता आपण हे व्यवस्थित मंद आचेवर तूप घालून भाजून घेणार आहोत. आधी काजू बदाम भाजून घ्यायचे आणि नंतर मनुका भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. खोबऱ्याऐवजी तुम्ही खोबरा खीस पण वापरू शकता किंवा खवा वापरू शकता, तो पण छान टिकतो. आता मनुके पण भाजून घेतले आणि खोबरं पण छान असं मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी रवा वापरलेला आहे थोडासा, कारण मला करंजी पण बनवायच्या होत्या गौरायांसाठी, त्यामुळे थोडंसं सारण शिल्लक बनवायचं होतं. आणि जर तुम्हाला रवा वापरायचा नसेल तर ते पण चालू शकतो, तुम्ही ते स्किप करू शकता. आता मस्त हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेतलं आणि त्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर घालून घेतली. सारण तयार झालेलं आहे. जी कणिक आपण मळून ठेवली होती ती पण एक 10 मिनिटानंतर मस्त अशी मुरलेली आहे. हलक्यासा तेलाचा हात घ्यायचा आणि छान अशा पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला ज्या पद्धतीचे मोदक बनवायचे आहेत. मी सर्व मोदक आणि करंजीसाठी एकदाच सर्व गोळे तयार करून घेतले होते. आता एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची मस्त अशी लाटी तयार करून घ्यायची आहे. आणि जी करंजी बनवलेली आहेत, करंजीची जी रेसिपी आहे ती मी आधीच चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आता मोदक बनवण्यासाठी पारे लाटून घेतली. सर्व साईडने याला ज्या कडा आहेत याच्या त्याला थोडंसं ना पाण्याचा हात लावायचा आणि मस्त अशा छोट्या छोट्या याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपला जो मोदक आहे त्याला मस्त अशी कडा तयार होतील. तर बघू शकता थोडंसं सारण यामध्ये मी अजून घालून घेणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग मस्त अशा ह्या ज्या कळ्या तयार केल्या होत्या त्या आपण व्यवस्थित हलक्या हाताने दाबत याला पूर्ण असं बंद करून घेऊया. बघा किती छान असा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. पारी लाटून घ्यायची, त्याच्या मस्त अशा छोट्या छोट्या कळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. त्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते. ज्या आपण कळ्या पाडतो याच्या, तर त्या कळ्या पाडून झाल्या की 2-2 कळ्या एकत्र करून घ्यायच्या. म्हणजे याची तोंड बंद करायला एकदम सोपं जातं, अजिबात फुटत नाही किंवा तेलात टाकल्यावर सुद्धा हे मोकळे होत नाहीत. अशा पद्धतीने जर मोदक बनवले तर 1 ते 2 दिवस नाही तर चांगले 8 दिवस टिकतात आणि याचा जो कुरकुरीतपणा आहे तो कायम राहतो. फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता सर्व मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पासाठी 21 मोदक तयार केलेले आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. तळून घेण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवूयात आणि मस्त असं तेल तापलं की त्यामध्ये आधी आपण बघून घेऊया तेल कमी किंवा जास्त तापलेलं नसावं. जर जास्त तापलेला असलं तर मोदक लगेच जळतो आणि आतमधून कचट राहतो, किंवा जर कमी तापलेला असला तर तो वेगळ्याच एकदम कडक होतो, असा खुसखुशीत वगैरे होत नाही. मध्यम तेल तापलं की त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून बघितला, तेल व्यवस्थित तापलं होतं आणि नंतर सर्व मोदक यामध्ये एक एक करत सोडून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी तर मोदक सोडले की ते उलटे होतात. म्हणजे वरचा भाग त्याचा थोडा हलका असतो, पातळ असतो खालचा भाग, आणि वरतून जे आपण कळ्या बंद करतो त्यामुळे तो भाग थोडा जड असतो. त्यामुळे तो भाग खालच्या साईडने जातो आणि जो खालचा भाग असतो मोदकाचा तो वरतून येतो. त्यामुळे वरच्या साईडने व्यवस्थित तळले जात नाहीत. त्यामुळे त्याला नेहमी असं थोडं हलवत राहायचं किंवा मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूने मोदक व्यवस्थित तळले जातील. तर बघू शकता मस्त असे तळून घेतले. यापेक्षाही एक सोपी पद्धत सांगते. काय करायचं, थोडे मोदक ना अशा पद्धतीने जो आपला झाऱ्या असतो तळायचा त्यावरती ठेवायचे आणि त्याच्या खालचा जो भाग असतो तो तेलाकडनं करून अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचे आणि थोडा वेळ असे तेलामध्ये धरून ठेवायचे.
म्हणजे पूर्ण न बुडवता अशा पद्धतीने आपल्याला ते तळून घ्यायचे आहे, म्हणजे जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित तळला जाईल. तर याच पद्धतीने मी सर्व मोदक व्यवस्थित तळून घेणार आहे. बघा कलर पण मस्त असा एकदम हलकासा गव्हाळी कलर आलेला आहे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. मस्त असे मोदक तळून झालेले आहेत. एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये. तर मस्त सर्व मोदक एकसारखे झालेले आहेत, कुठं कमी किंवा जास्त अशा पद्धतीने तळलेले नाही आहेत. आणि मंद आचेवर तळले थोडे की मस्त असा कलर पण एकसारखा येतो. मोदक काढून घेऊया आणि जे उरलेले मोदक आहेत आपले ते पण आपण त्याच पद्धतीने एक एक सोडत तळून घेणार आहोत. फक्त तेलामध्ये सोडताना स्वतःची काळजी घ्या, हाताला चटके वगैरे बसणार नाहीत. मला तर चटके बसलेतच, पण तुम्ही काळजी मात्र नक्की घ्या. सर्व मोदक व्यवस्थित तळून घ्या. गरम गरम खुसखुशीत गणपती बाप्पाला सुद्धा सर्व करा आणि तुम्ही सुद्धा आवडीने खा. बघा मस्त बाकीचे सुद्धा सर्व मोदक व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतले. उकडीच्या मोदकासारखेच हे मोदक पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून करा. तळणीचे मोदक पण खूप छान लागतात खायला आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. आमच्या इथे तर उकडीच्या मोदकापेक्षा तळणीचेच मोदक आवडीने खाल्ले जातात. तुमच्या इथे पण असंच असतं का? तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका गणपती बाप्पाच्या रेसिपीमध्ये. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गौरी गणपतीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. नमस्कार.